मायेचा सागर म्हणजे कोकण, किनाऱ्यावरची रुपेरी वाळू म्हणजे कोकण, खळाळत वाहणारी अल्लड नदी म्हणजे कोकण, प्रेमाचा डोंगर म्हणजे कोकण, निसर्गाने पृथ्वीवर पांघरलेला हिरवा शालू म्हणजे कोकण, आभाळाशी स्पर्धा करणाऱ्या माडा पोफळीच्या बागा म्हणजे कोकण, नदीच्या पाण्यातून वल्हवली जाणारी होडी म्हणजे कोकण, झाडा झुडपातून जाणाऱ्या लाल मातीच्या पाऊल वाटा म्हणजे कोकण, लाल चिऱ्याची कौलारू घरं म्हणजे कोकण, दारातलं तुळशी वृंदावन म्हणजे कोकण, शहाळ्यासारखी वरून कणखर पण आतून तितकीच मधाळ माणसं म्हणजे कोकण, चुलीवर जेवण रांधणारी आणि आल्या गेल्याला कधीही रिकाम्या पोटी न पाठवणारी आजी म्हणजे कोकण, शेतात कसून तांदूळ कुळीथ अशी अन्नधान्य आणि आंबा काजू फणस कलिंगडासारखी फळं घेणारा शेतकरी म्हणजे कोकण. कोकण म्हणजे स्वर्ग असं म्हणतात खरं, पण खरं तर स्वर्गापेक्षा सुंदर जर काही असेल तर ते म्हणजे आपलं कोकण. इथल्या खळ्यात खेळणाऱ्या मुलांपासून ते मुक्त हस्ताने कोकण मेवा वाटणाऱ्या झाडा झुडुपांपर्यंत साऱ्यांच्याच हाडापेरात भरले आपुलकी. अंगणात धावणाऱ्या कोंबडीपासून ते गोठ्यातल्या गाई गुरांपर्यंत इथली प्रत्येक गोष्ट आपल्याला येवा कोकण आपलोच असा असं म्हणत मायेनं साथ घालते, कुशीत घेते, अशी की आपण देहभान विसरून कोकणच्या प्रेमात पडतो. असं हे वैभवशाली कोकण पर्यटनाच्या बाबतीत मात्र गेल्या अनेक वर्षांपासून काहीसं मागे पडलं होतं. हे जरी खरं असलं तरीही आता हे चित्र झपाट्याने बदलतंय. आपलं कोकण सुधारतंय, अपग्रेड होतंय आणि कोकणच्या या आधुनिक उत्क्रांतीमधलं एक महत्वाचं पाऊल म्हणजे सावंतवाडी तालुक्यातल्या केसरी फणसवडे गावात उभं राहिलेलं भव्य दिव्य आगळं वेगळं फिश थीम पार्क KSR ग्लोबल ॲक्वेरियम. आपल्या भारतातलं पहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान आपल्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. ही बाब एक महाराष्ट्रवासी म्हणून खरंच आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. आंबोली घाटाच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या या फिश थीम पार्कमुळे आपल्या कोकणच्या सौंदर्याला आणखी साज चढला आहे. हे फिश थीम पार्क नेमकं आहे तरी कसं हे बघायला या फिश थीम पार्कला भेट दिली आणि मेन गेट बाहेरचं वॉल पेंटिंग पाहूनच एक्साइटमेंट वाढू लागली. सारं कोकण जणू काही त्या वॉल पेंटिंग्स मध्ये उतरलं होतं. इतकंच नाही तर त्या लोखंडी गेटवर कोरलेली काही माशांची चित्र बघून एक वेगळीच व्हाईब येत होती. जर कधी आपल्याला एखाद्या माशाच्या तोंडातून आत जाता आलं तर एक्साइट तर होणारच ना. ही एक्साइटमेंट इथे अनुभवता येते, कारण इथल्या निसर्गाच्या पोटात शिरण्याची वाट ही माशाच्या तोंडातूनच आत जाते. आंबोली घाटाच्या जवळ असणारा जगप्रसिद्ध आंबोली धबधबा हे जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षण. पण हा धबधबा आपल्याला फक्त पावसाळ्यात अनुभवता येतो. हा अनुभव एरवी सुद्धा घेता आला तर याच विचारातून या फिश थीम पार्क मध्ये 15 फूट भव्य मिनिएचर आंबोली वॉटरफॉल उभारण्यात आलाय. त्यानंतर पोल्ट्री बर्ड्सच्या केज मधले इमू लांबडी मान वर करून आपली वाट बघत असतात. इमू शिवाय या भागात मोकळेपणाने वावरणारे गीज आणि गलेलठ्ठ ब्रह्मा कोंबड्या ही आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर येतो रिव्हर क्रॉसिंगचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स. त्या हलत्या लोखंडी पुलांवरून एक एक पाऊल चालताना कसला भारी एक्सपिरियन्स मिळाला राव. एक्साइटमेंटही आणि ॲडव्हेंचरही. नदीतून चालत जाण्याचा अनुभव आपण लहानपणी नक्कीच घेतला असेल, पण शहरातल्या धकाधकीच्या जगण्यात आपल्या मुलांना हा अनुभव कसा मिळणार. त्यासाठीच इथे रिव्हर क्रॉसिंगची फन राईडही आहे. असं म्हणतात की आपल्यामध्येही लहान मूल दडलेलं असतं.
तेव्हा आपल्याला मुलांसोबत मूल होऊन बालपणाचा नॉस्टॅल्जिया अनुभवायला इथे यायलाच हवं. पोपटाविषयी आपल्या सर्वांच्याच मनात कुतूहल आणि आनंदाची भावना असते. इथल्या एक्झॉटिक बर्ड्स केजमध्ये पोपटासारखे दिसणारे मकाऊ, पॅरेट्स, लॉरी, सनकोनर असे अनेक मनमोहक पक्षी बघण्यात आपण रमून जातो. असेच आपण रमतो ते टणाटण उडी मारत चालणाऱ्या सशांना बघताना. ॲक्वेरियमच्या एका बाजूला असणारे ससे, त्यांच्या शेजारी असणारे शिवागी आणि क्वेल पक्षी यांच्या गमती अनुभवण्यात आपला वेळ कसा निघून जातो ते कळतही नाही. आपल्या हातांनी माशांना खाऊ घालणं हे एक वेगळंच फिलिंग असतं. इथल्या फिश फीडिंग पॉन्डमध्ये आपल्याला हे फिलिंग अनुभवता येतं. स्पेशली फिश फीडिंगसाठी तयार केलेला एवढा मोठा पॉन्ड महाराष्ट्रात क्वचितच कुठे असेल. या पॉन्डमध्ये देशाविदेशातून विविध जातींचे, रंगाचे कोई फिश, गोल्ड फिश असे मासे आणण्यात आले आहेत. जेव्हा आपण टाकलेलं अन्न हे मासे दुडूदुडू पोहत येऊन खातात, तेव्हा पाण्यावर तरंग आणि मनात आनंदाच्या लहरी उठतात. इतकंच नव्हे तर मासे आपल्या हातावर येऊन अन्न घेतात, तेव्हा होणाऱ्या आनंदाचं वर्णन शब्दात करूच शकत नाही. ॲक्वेरियमच्या भिंतीवरचं चित्रही असंच इंटरेस्टिंग आहे. आता समुद्र एवढा मोठा, ज्याच्या खोलीचा थांगही लागणार नाही असा अथांग, त्यात राहणारे अगणित मासे आणि इतर जलचर. काही मासे आपल्याला पाण्यावरूनच दिसतात. काही मासे बघण्यासाठी स्कुबा डायव्हिंग करत पाण्याच्या मधोमध जावं लागतं, तर काही मासे बघण्यासाठी पाण्याच्या तळाशी. कारण प्रत्येक माशाची, प्राण्याची समुद्रात राहण्याची खोली वेगवेगळी. आपल्याला कुठला मासा किती खोल पाण्यात राहतो हे या ॲक्वेरियमच्या भिंतीवरचं चित्र पाहून समजून घेता येतं. आणि इमारतीमध्ये असणाऱ्या माशांविषयी कुतूहल आणखी वाढतं. या ॲक्वेरियममध्ये आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकारांचे, वेगवेगळ्या देशांमधले कितीतरी मासे पाहायला मिळतात. डिस्कस, जायंट रेड टेल्ड, कॅटफिश यासारखे गोड्या पाण्यातले मासे असोत, किंवा मोरे ईल सारखे अटलांटिक महासागरातले मासे, बर फिश सारखे इंडो पॅसिफिक महासागरातले मासे, दक्षिण अमेरिकेतले रेड बेलिड पिऱ्हान्ना सारखे मासे, टायगर शोवेल, पाकू पिऱ्हान्ना, कॅटफिश, टायगर शार्क सारखे ॲमेझॉन नदीतील मासे, सिंगापूरवरून आणण्यात आलेले स्टिंगरे, एम्बुना सिक्लिड सारखे सतत धावपळ करत राहणारे मासे, बिचीर सारखे खाऊन सुस्त पडून राहणारे मासे, फाइंडिंग निमो चित्रपटातले क्लाउन फिश आणि त्यांचं ॲनिमोनशी असणारं एक खास नातं. इथला एक एक मासा आणि त्याच्या एक एक गमती जमती बघताना मन साहजिकच हरपून जातं. त्या जंगल ॲक्वेरियमच्या टँककडे तर कितीही वेळ एकटक बघत उभं राहू शकतो. त्यातल्या त्या छोट्या छोट्या झाडातून पोहत जाणारे लाईव्ह बेरर्स बघून खूप फ्रेश वाटलं. जणू काही नुकतंच मेडिटेशन करून उठलो असेल असं वाटत होतं. जंगल ॲक्वेरियम टँक पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. इथल्या प्रत्येक माशाला अनुकूल वातावरण इथे तयार करण्यात आलंय. त्यांची जशी काळजी घेतली जाते त्यावरून लक्षात येतं की असं ॲक्वेरियम बांधणं आणि सांभाळणं हे काही सोपं नाही. पण हे आव्हान इथले कर्मचारी लिलया पार पाडतात. हे मासे ठेवताना त्यांच्या नैसर्गिक वातावरणानुसार जंगल ॲक्वेरियम, बायोटोप ॲक्वेरियम, मरीन ॲक्वेरियम असे वर्गीकरण करून ठेवले आहेत. त्यामुळे या गोष्टींचीही आपल्याला माहिती मिळते. शिवाय इथे असणाऱ्या प्रत्येक माशांची आणि त्यांच्या नैसर्गिकरित्या राहण्याच्या जागेची माहिती आपल्याला फक्त KSR ग्लोबल ॲक्वेरियम मध्येच मिळते. यामुळे मासे आणि सागरी जगातील अनेक अद्भुत गोष्टींविषयी आपल्या ज्ञानात भर पडते. आता स्टारफिश बघणंच किती एक्साइटिंग असतं, हो ना? पण जर हाच स्टारफिश आपल्याला कधी हातात घेता आला तर विचार करूनच कसलं भारी वाटतं ना. पण मी इथे तो अनुभव घेतला.
इट वॉज जस्ट अमेझिंग. असं शब्दात सांगता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला इथे यावंच लागेल. इथे येणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजनासोबतच निसर्ग संवर्धन करणे हा सुद्धा या पार्कचा उद्देश आहे. इथे असणाऱ्या वॉटर फिल्टरेशन प्लांटमध्ये दर तासाला 375,000 लिटर इतकं पाणी फिल्टर करू शकतो. शिवाय मेकॅनिकल, केमिकल, बायोलॉजिकल अशा 3ही प्रकारच्या पद्धतीतून पाणी फिल्टर केलं जातं. आता एवढं सगळं फिरल्यावर, एवढं भारी काय काय पाहिल्यावर भूक तर लागणारच ना. त्यासाठी इथे एक कॅफे देखील उभारण्यात आला आहे. आलेला थकवा दूर करायला इथली एक कोल्ड कॉफी काफी आहे. शिवाय सँडविचेस आणि इतर स्नॅक्स खाऊन फक्त पोट नाही तर मन देखील भरतं. तर असं पर्यटन, मनोरंजन, निसर्ग संवर्धन अशा त्रिसूत्रीवर उभारण्यात आलेलं हे KSR ग्लोबल ॲक्वेरियम ही कोकणची शान आहे. कारण कोकणाचं निसर्ग सौंदर्य इथे जवळून अनुभवता येतं. इथला निसर्ग, विहंगम दृश्य, वेगवेगळ्या पशुपक्ष्यांचा आवाज, इथली शांतता, इथलं समाधान आणि इथला आनंद यासोबतच इथलं थ्रिल, इथलं ॲडव्हेंचर आपल्याला शहरात कधीही अनुभवता येणार नाही. त्यासाठी आपल्याला इथे यावंच लागेल. आता तुम्ही म्हणाल की या फिश थीम पार्कला जायचं तरी कसं? तर अगदीच सोपं आहे. जर तुम्ही पुणे किंवा कोल्हापूरच्या दिशेने येणार असाल तर आंबोली घाट उतरल्यावर दाणोली गावापासून डावीकडे 3 किलोमीटरवर हे पार्क आहे. जर तुम्ही गोव्याहून किंवा मुंबईवरून येणार असाल तर सावंतवाडीवरून दाणोली गावाच्या दिशेने यायचं आणि दाणोली गावावरून राईट मारून 3 किलोमीटर आत आलात की तुम्हाला KSR फिश थीम पार्क गाठता येईल. फ्लाईटने जर यायचा विचार करत असाल तर मोपा एअरपोर्टवरून हे पार्क फक्त 1 ते 1.5 तासांच्या अंतरावर आहे. तेव्हा KSR फिश थीम पार्कला भेट द्यायला विसरू नका. एकदा इथे आलं की इथे वारंवार येण्याची ओढ ही लागतेच. तेव्हा निसर्गात रमण्यासाठी, निसर्गाच्या आणखी जवळ जाण्यासाठी, निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी या पार्क सारखी दुसरी बेस्ट प्लेस नसेल.